नमस्कार, टीव्ही 9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. बातमी आहे वंचित आघाडीच्या प्रस्तावाची. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला वंचितनं प्रस्ताव दिलाय, ज्यामध्ये जरांगेंना जालन्यामध्ये महाविकास आघाडीचे संयुक्त उमेदवार म्हणून घोषित करा अशी मागणी करण्यात आली आहे. तसंच 27 जागांची मागणी वंचितकडनं करण्यात आली आहे. पाहूयात त्यावरचाच हा रिपोर्ट. वंचित बहुजन आघाडीचा पुढाकार आहे की महाविकास आघाडीने श्री मनोज जरांगे पाटील यांना कॉमन कॅन्डिडेट म्हणून जाहीर करावे. प्रकाश आंबेडकरांच्या वंचित आघाडीनं महाविकास आघाडीकडे मनोज जरांगेंच्या उमेदवारीचा प्रस्ताव ठेवलाय. लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून मुंबईत महाविकास आघाडीची शेवटची बैठक झाली, ज्यात मनोज जरांगे पाटलांना जालना लोकसभा मतदारसंघातनं मवियाकडनं उमेदवारी जाहीर करा असा प्रस्ताव ठेवण्यात आलाय. त्याबरोबर पुण्यात मवियाचे संयुक्त उमेदवार म्हणून डॉक्टर अभिजित वैद्य यांना उमेदवारी द्या अशी मागणी प्रकाश आंबेडकरांची आहे. त्यासोबतच वंचित आघाडीकडनं एकूण 48 पैकी 27 जागांची मागणी करण्यात आली आहे. तसंच महाविकास आघाडीचे जे उमेदवार असतील त्यात 15 ओबीसी आणि 3 अल्पसंख्याक असावेत, हेही प्रस्तावात नमूद करण्यात आलंय. ते समजा त्यांचं मोठेपण आहे, परंतु मी माझ्यासमोर ज्वलंत मुद्दा सध्या मराठा आरक्षणाचा आणि गृहमंत्र्यांनी मराठा समाजासमोर जाणून बुजून षडयंत्र रचून जे संकट उभा केले त्याला तोंड देतोय. परंतु राजकारण हा अजेंडा माझा नाहीच आहे. परंतु त्यांचा दिलदारपणा, मोठेपणा ते समाजाच्या आंदोलनात आमच्या सोबत पण आहेत. त्याच्यावरती मी नंतर सविस्तर बोलन आणि माझा समाज पण बोलू. हे तेच मनोज जरांगे आहेत ज्यांना वारंवार प्रकाश आंबेडकर निवडणूक लढा असा सल्ला देतात आणि त्यांच्या आंदोलनाचे SIT-द्वारे चौकशीचे आदेश देण्यात आले. त्याच जरांगेंना महाविकास आघाडीचा संयुक्त उमेदवार करा असं प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं आहे. आता कोणत्या 27 जागांची वंचित आघाडीनं मागणी केली आहे तेही पाहूयात. अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, हिंगोली, उस्मानाबाद, छत्रपती संभाजीनगर, बीड, सोलापूर, सांगली, माढा, रावेर, दिंडोरी, शिर्डी, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, रामटेक, सातारा, मावळ, धुळे, रावेर, नांदेड, बुलढाणा आणि वर्धा. जरांगे पाटलांनी काय आमच्याकडून मागणी केलेली नाही आहे. हा वंचित बहुजन आघाडीचा पुढाकार आहे की महाविकास आघाडीने श्री मनोज जरांगे पाटील यांना कॉमन कॅन्डिडेट म्हणून जाहीर करावे. किती जागांची मागणी, किती जागा? 27 जागांची. आम्ही त्यांना 27 जागांची यादी दिलेली आहे, ज्याच्यावर आम्ही तयारी करतोय. केंद्रित म्हणजे पूर्ण तयारी आमची केंद्रित आहे त्याच्यावर. नाही, तुम्ही म्हणतात बरोबर आहे, 27 जागांवर तुम्ही तयारी करतात, पण महाविकास आघाडीमध्ये या ठराविक काही जागा आहेत जिथे आम्ही आमचे उमेदवार महाविकास आघाडी या सगळ्या कॉम्बिनेशनमध्ये 27 जागाच्या आम्ही मागितल्या त्यांना. वंचित आघाडीचा प्रस्ताव आणखी डिटेलमध्ये समजून घ्यायचा झाल्यास महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागा आहेत, ज्यात प्रकाश आंबेडकरांच्या मागणीनुसार वंचितला 27 जागा, जालन्यातनं जरांगे आणि पुण्यातनं अभिजित वैद्य यांना संयुक्त उमेदवार म्हणून उमेदवारी द्यावी, म्हणजे शिल्लक राहणार 19 जागा. त्या जागा काँग्रेस, ठाकरे गट आणि शरद पवार गटानं वाटून घ्याव्यात असं वंचितचं म्हणणं आहे. स्वाभाविक आहे, वंचितचा प्रस्ताव महाविकास आघाडीला मान्य होईल असं नाहीच, कारण एकही आमदार नसलेल्या वंचितची लोकसभेसाठी तब्बल 27 जागांची मागणी आहे. निवृत्ती बाबरसह दिनेश दुखंडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.